शेतकरी बंधू नमस्कार। आज 8 जून 2026 धरतीधन अॅग्रोसेलच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आठवड्याचा कृषी सल्ला याचा 5वा भाग आपण प्रसारित करीत आहोत। धरतीधन अॅग्रोसेल्स मागील 6 वर्षापासून जळगाव, धुळे, नंदुरबार, प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना वेळोवेळी हवामान अंदाजाच्या माध्यमातून वातावरणाबद्दल जागरूक करत आहेत आणि जवळपास 75,000 पेक्षा जास्त शेतकरी बंधू याचा लाभ घेत आहेत। याच्यामध्ये वातावरणानुसार कमी जास्त होऊ पण शकतं, परंतु आपण जो विश्वास धरतीधन अॅग्रोसेल्स वरती दिला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून आभार। शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या, मागील कृषी सल्ल्यामध्ये किंवा हवामान अपडेट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला आणि जळगाव जिल्हा एका बाजूला, कारण मान्सून जरी महाराष्ट्रामध्ये आला असेल, दक्षिण भारतामध्ये बऱ्यापैकी तो मार्गक्रमण करतोय, परंतु महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अजूनही या मान्सूनची प्रतीक्षा आहे। आपण मागील 2 हवामान अपडेट्स धरतीधन अॅग्रोसेलच्या युट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम चॅनलवरती आमचे पाहिले असतील, तर या अपडेट्सच्या माध्यमातून मी आपणास एकच सांगितलेलं आहे की पेरणीची गडबड करू नका, घाई करू नका। आज अॅग्रोवन मध्ये किंवा दिव्य मराठीमध्ये जरी आपण बघितलं असेल किंवा इतर पेपरमध्ये जर आपण बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी कृषी विभागानं सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की 15 तारखेपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस नाही। आणि मागील 15 दिवसापासून आम्ही हेच सांगतोय, धूळ पेरणी मात्र चुकूनही करू नका, कारण धूळ पेरणी केल्यानंतर थोडासा पाऊस जर पडला, त्यानंतर जर ड्राय स्पेल वाढला तर त्याचे उलटे परिणाम अंकुरणावरती होतात, त्याच्यात आपलं नुकसान होतं। जिथं पाणी आहे तिथे लागवड करायला हरकत नाही, जिथं पाणी कमी आहे तिथं मात्र शेतकरी बंधूंनी जपून पेरण्याचा विचार केलेला बरा। आणि ज्या ठिकाणी आपण संपूर्णतः देवाच्या पाण्यावरती अवलंबून आहोत त्या ठिकाणी मात्र आपण थोडंसं थांबावं। आपण जो खंड बोलतोय हा पावसाचा खंड हा थोडासा जास्त आहे, त्याच्यामुळे पेरणीची घाई आता तरी आपण करू नये अशी माझी नम्र विनंती आपल्याला आहे। 2014 मध्ये सुद्धा आपण हा खंड बघितला होता, त्यावेळेस तर जुलैमध्ये आपल्या पेरण्या झाल्या होत्या। त्यामुळे वातावरणाचा कल बघून आपण आपल्या पेरणीची तारीख ठरवावी। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे, आपण पेरणीसाठी गडबड करू नये। याच्यामध्ये कोणालाही भीती दाखवण्याचा उद्देश आमचा नाही। धन्यवाद।